हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे आपलं या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा. तर आजच्या भागामध्ये आता इंद्राने राणीचा कसाबसा राग घालवलेला असतो. राणीनेही आता इंद्रावरती जो काही अबोला धरलेला आहे तोही आता तिने सोडून दिलेला असतो. राणी मात्र आता इकडे इंद्रासोबत खूप आनंदाचा क्षण घालायचं असं ठरवते. तेवढ्यातच ते एका टोकरीवरचे फुलं इंद्राचा त्या टोपलीवरती पाय पडतो आणि अचानकच दोघेजण खाली पडतात आणि त्यांच्यावरती फुलांचा वर्षाव होतो. इंद्राने राणीचा राग खूपच शांततेत, पण इंद्राची खूपच चिडचिड झालेली असते आणि इंद्रा वैतागलेला पण असतो राणीच्या रागाला. इंद्राने कसंबसं आता राणीचा राग घालवलेला असतो. इकडे उर्मिला मात्र मालतीला सांगत असते की राणी व इंद्रा भाऊजी दोघेही फॅक्टरीमध्ये नाही आहेत. तर मालती बोलते की मग कुठे गेले आहेत हे? उर्मिला बोलते ती दोघेही सोबत आहेत आणि एकत्र आहेत. मला ना विक्रांतने सगळं काही सांगितलंय. मालतीचा संताप होतो आणि लगेचच ती सर्वांना खाली बोलावते आणि सांगू लागते की तुमच्या त्या लाडक्या राणीनं काय मला खोटं बोलून फॅक्टरीमध्ये गेली असं सांगितलं आणि माझ्या इंद्राला आता काय ती फॅक्टरीचंही सगळा घोळ घालून ठेवणार आणि फॅक्टरीही डुबावण्याचा प्रयत्न करणार. मला ना या पोरीची हकलपट्टी लवकरात लवकर या घरातून करावी लागणार. आबा बोलतात, शांत हो मालती, तुला तरी कळतंय का? सकाळीच हे सर्व झालं आणि आता तुला काही कळतंय का मालती? असं सकाळी आता थोडा वेळ झाला इंद्राला तू समजावून सांगितलंय आणि राणीनेही तुला शब्द दिलाय, मग ते दोघेजण एकत्र कसे काय असतील? आबा मात्र मालतीला समजावून सांगत असतात. मालती बोलते की चला लगेचच आता बघूयात ते दोघेजण कुठे आहेत. इकडे मात्र राणी व इंद्रा स्वप्नात हरवलेले असतात. त्यांचा नवीन संसार ते दोघे जण एकमेकांच्या नजरेत पाहून थाटत असतात. त्यांच्या नवीन संसाराला कोणाचीही नजर नाही. मालतीची, खास करून मालतीची नजर लागणार का? इंद्रा आता राणीचं स्वप्न, पुढे शिक्षणाचं स्वप्न त्या स्वप्नामध्ये पूर्ण करतोय आणि दोघांचा संसार एकदम सुखात चाललाय असं स्वप्न दोघेजण पाहत आहेत. पाहूयात आता मालती या स्वप्नांचा चुरा कसा करेल. हे पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.